Good morning, students. I am Jadhav PL from Swami Ramananda Bharati Junior College, Tasgaon. We have started the topic electrochemistry. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण इलेक्ट्रोकेमिकल सेरीज हा पॉईंट बघणार आहे. इलेक्ट्रोकेमिकल सेरीज यालाच इलेक्ट्रोमोटिव्ह सेरीज किंवा EMF सेरीज म्हटलं जातं. म्हणजेच तुम्हाला EMF सेरीज किंवा इलेक्ट्रोमोटिव्ह सेरीज म्हणजेच काय आहे, इलेक्ट्रोकेमिकल सेरीज आहे. आता काय आहे ही सेरीज, तर त्याची डेफिनेशन बघूया आपण. डेफिनेशन आहे, द सेरीज इन विच इलेक्ट्रोड्स with their half reactions are arranged according to their standard potential is known as electrochemical series. जे ही सेरीज आहे ज्यामध्ये काय तर इलेक्ट्रोड्स आहेत. इलेक्ट्रोड्स विथ देअर हाफ रिॲक्शन्स दॅट आर अरेंज्ड अकॉर्डिंग टू देअर डिक्रीजिंग स्टँडर्ड पोटेन्शियल दॅट इज नोन ॲज इलेक्ट्रोकेमिकल सेरीज. 3 शब्द महत्त्वाचे आहेत. It is series of electrodes with their half reactions then arranged in decreasing standard potential. आता ही जी सेरीज आहे यामध्ये जे इलेक्ट्रोड्स असतात हे डिक्रीजिंग स्टँडर्ड पोटेन्शियलनी अरेंज केलेले असतात. आणि आपण बघितले की स्टँडर्ड पोटेन्शियल हे म्हणजेच काय असतं, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल असतं. म्हणजेच इथं ज्या रिॲक्शन्स असणार आहेत हाफ रिॲक्शन्स ह्या रिडक्शन रिॲक्शन्स असणार आहेत. आता नेक्स्ट पॉईंट बघू आपण, की पॉईंट्स ऑफ दिस इलेक्ट्रोकेमिकल सेरीज. आता हे जे की पॉईंट्स आहेत या की पॉईंट्समध्ये पहिला जो पॉईंट आहे की यामध्ये ज्या रिॲक्शन्स आहेत या हाफ रिॲक्शन्स आर रिटर्न ॲज अ रिडक्शन. म्हणजे ह्या रिडक्शनच्या रिॲक्शन आहेत. आता रिडक्शन म्हणजे काय लिहितो आपण, तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे जिथं गेन ऑफ इलेक्ट्रॉन होतो ती रिडक्शन रिॲक्शन. म्हणजेच जो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो ज्याचं रिडक्शन होतं तो स्वतः काय असणार आहे, ऑक्सिडायझिंग एजंट्स असणार आहे. त्यामुळं ह्या ज्या रिॲक्शन्स असतात हाफ रिॲक्शन्स ज्या रिडक्शन रिॲक्शन्स आहेत त्यामध्ये ऑक्सिडायझिंग एजंट्स अँड इलेक्ट्रॉन्स ॲपियर्स ऑन द लेफ्ट साईड ऑफ हाफ रिॲक्शन and reducing agents are shown on the right side in the half reaction. म्हणजे ती जी हाफ रिॲक्शन आहे या हाफ रिॲक्शनमध्ये ऑक्सिडायझिंग एजंट्स आणि इलेक्ट्रॉन्स हे कुठं असतात, लेफ्ट साईडला असतात आणि रिड्युसिंग एजंट्स हे राईट साईडला असतात. आता सेकंड पॉईंट आपण बघू, बिलो हायड्रोजन. हायड्रोजन इलेक्ट्रोड आपण म्हटलं तर हायड्रोजन इलेक्ट्रोड जो आहे त्याचं पोटेन्शियल किती असतं, 0 असतं. त्यामुळे 0च्या खाली सगळे जे असतात त्यांचं पोटेन्शियल काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. सो इलेक्ट्रोड्स बिलो हायड्रोजन इलेक्ट्रोड आर हॅव निगेटिव्ह स्टँडर्ड पोटेन्शियल. आणि हे निगेटिव्ह पोटेन्शियल इन्क्रीज होतं, म्हणजेच ॲक्च्युअल पोटेन्शियल डिक्रीज होतं. आणि अबव द हायड्रोजन इलेक्ट्रोड पॉझिटिव्ह स्टँडर्ड पोटेन्शियल इन्क्रीजेस. म्हणजेच हायड्रोजन इलेक्ट्रोडच्या वरती पॉझिटिव्ह पोटेन्शियल इन्क्रीज होणार आणि खाली निगेटिव्ह पोटेन्शियल इन्क्रीज होणार. म्हणजेच काय तर पोटेन्शियल हे वरून खाली डिक्रीज होत जाते. जेवढी निगेटिव्ह व्हॅल्यू जास्त तेवढं त्याचं रिडक्शन पोटेन्शियल कमी असणार आहे. हा झाला आपला दुसरा पॉईंट. आता तिसरा पॉईंट बघणार आहे आपण. आता तिसरा पॉईंट काय, तर आपण याचं एक्झाम्पल घेऊनच नंतर बघणार आहे. पुढच्या जी स्लाईड आहे त्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल्स आहेत. तिसरा पॉईंट आहे, E0 व्हॅल्यूज अप्लाय टू द रिडक्शन हाफ रिॲक्शन दॅट ऑकर्स इन द फॉरवर्ड डिरेक्शन. म्हणजे यातली जी E0 व्हॅल्यू आहे ही कुणाचे, तर फॉरवर्ड रिॲक्शनचे. फॉरवर्ड रिॲक्शन म्हणजे कोणती, रिडक्शन रिॲक्शन. So E0 values apply to the reduction half reaction that occurs in forward direction. And last point है, higher or more positive E0 value for half reaction indicates its greater tendency to occur in forward direction and in turn greater tendency for substance to reduce. म्हणजे जेवढी याची E0 व्हॅल्यू स्टँडर्ड पोटेन्शियल व्हॅल्यू जेवढी जास्त असेल
हायर असेल, जेवढी जास्त पॉझिटिव्ह असेल तेवढं ते काय सांगते, तर तेवढ्यात तो काय असतो, गुड ऑक्सिडायझिंग एजंट असतो. इट हॅज ग्रेटर टेंडन्सी टू अकर इन फॉरवर्ड डिरेक्शन, म्हणजेच तिथं रिडक्शन इझिली होणार आहे. म्हणजेच काय, इट हॅज ग्रेटर टेंडन्सी फॉर सबस्टन्स टू रिड्यूस, त्या स्वतःचं त्या सबस्टन्सचं रिडक्शन हे जास्त प्रमाणामध्ये होईल. इट हॅज ग्रेटर टेंडन्सी ऑफ रिडक्शन अँड फॉरवर्ड डिरेक्शन टेक्स प्लेस. म्हणजे जेवढी E0 व्हॅल्यू जास्त पॉझिटिव्ह असेल तेवढी फॉरवर्ड रिॲक्शन काय होणार, रिॲक्शन प्रोसीड्स इन फॉरवर्ड डिरेक्शन अँड द सबस्टन्स हॅव टेंडन्सी फॉर रिडक्शन. आता हे 4 पॉईंट्स आपण बघितले. कोणकोणते 4 पॉईंट, तर पहिल्यांदा आपण रिॲक्शन बघितली की जी हाफ रिॲक्शन आहे ही कसली आहे, तर रिडक्शन रिॲक्शन आहे. आणि त्यामध्ये इथं आपण बघितलं तर हे एक्झाम्पल आहे. ह्या एक्झाम्पलमध्ये सेरीज दिसते आपल्याला, एकदम इलेक्ट्रोड्स आहेत. इलेक्ट्रोड आपण आयन आणि इन कॉन्टॅक्ट विथ मेटल लिहितो. मध्ये हाफ रिॲक्शन आहे आणि ह्या हाफ रिॲक्शनचे 2 साईड्स दाखवल्यात, लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड स्पेसिस, आणि शेवटी E0 व्हॅल्यूज दाखवल्यात व्होल्टमध्ये. आता इथं आपण बघितलं तर पहिला आपण बघितला फ्लोरीन आहे, F-F2 इन कॉन्टॅक्ट विथ प्लॅटिनम. हा झाला इलेक्ट्रोड. आता हा जो इलेक्ट्रोड आहे तर याच्यामध्ये ही रिॲक्शन बघा, हाफ रिॲक्शन कसली आहे, तर रिडक्शन आहे. F2+2 इलेक्ट्रॉन्स गिव्स F-. आता ही जी हाफ रिॲक्शन आहे त्याच्या लेफ्ट साईडला कोण आहे, तर फ्लोरीन प्लस इलेक्ट्रॉन, आणि राईट साईडला कोण आहे, F- आहे. तर फ्लोरीन आणि 2 इलेक्ट्रॉन्स हे लेफ्ट साईडला आहे. त्यातला फ्लोरीन हा काय झाला, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर आहे, म्हणजेच हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. तर राईट हँड साईडला जे आहेत हे सगळे काय असतील, रिड्युसिंग एजंट्स असतील. दे हॅव टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन. आता इथं बघितलं आपण तर ह्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, सगळ्यात जास्त आहे, +2.870. जेवढी ही जास्त व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तेवढी रिॲक्शन काय होते, प्रोसीड्स इन फॉरवर्ड डिरेक्शन असेल, आणि तेवढा हा स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट असेल. आता इथं आपण बघितलं तर ही जी रिॲक्शन आहे यामध्ये हे सगळे पॉझिटिव्ह आहेत. मग यामध्ये फ्लोरीन असेल, गोल्ड असेल, C4+ आहे, Cl2 आहे, सगळे हॅलोजन्स आहेत, ब्रोमिन आहे, मर्क्युरी आहे. त्यानंतर आपण बघितलं तर हायड्रोजन जो आहे, तर या हायड्रोजनमध्ये आपण आलो तर हायड्रोजन कॅन्सल की ते 0 आहे. 0च्या वर सगळे पॉझिटिव्ह आहेत आणि 0च्या खाली सगळे निगेटिव्ह आहेत. 0पासून वर पॉझिटिव्ह व्हॅल्यू इन्क्रीज होतात. 15 आहे, 0.153, 0.222, 0.337 ह्या पद्धतीनं. तर आपण दुसरा बघितलं इथं, तर इथं आपण हायड्रोजनच्या खाली आलो. इथं हायड्रोजन आहे 0.00, त्याच्या खाली निगेटिव्ह व्हॅल्यू इन्क्रीज होतात. म्हणजे इथून खाली सगळ्या काय होतात, लास्टला आपल्याला दिसतंय लिथियम जो आहे त्याची किती आहे, -3.045. म्हणजे हायड्रोजनच्या वरती पॉझिटिव्ह व्हॅल्यू इन्क्रीज होतात, हायड्रोजनच्या खाली निगेटिव्ह व्हॅल्यू इन्क्रीज होतात. आता जेव्हा तुम्हाला प्रश्न येतो की व्हॉट इज EMF सेरीज किंवा एक्सप्लेन EMF सेरीज, त्यावेळी डेफिनेशन द्यायची आणि एक्झाम्पल देत असताना हा सगळा चार्ट तुम्ही पाठ करायची गरज नसते. एक हायड्रोजन लिहायचा, त्याच्यावरती सगळ्यात जास्त कोण आहे, फ्लोरीन आहे, आणि सगळ्यात कमी कोण आहे, लिथियम आहे. असे 3 एक्झाम्पल्स तुम्ही लिहिले तरी चालतील. म्हणजे ही 3 लक्षात ठेवायची. आता हे झालं EMF सेरीज. पुढचा पॉईंट आहे ॲप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेरीज. आता ही जी इलेक्ट्रोकेमिकल सेरीज आहे त्याची 3 ॲप्लिकेशन्स तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहेत. यापैकी पहिलं जे आहे हे आहे रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ द ऑक्सिडायझिंग एजंट, आणि दुसरं ॲप्लिकेशन आहे रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ द रिड्युसिंग एजंट. आता हे दोन्ही मी तुम्हाला मुद्दामच समोरासमोर ठेवलेले आहेत, कारण रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट त्याच्याबरोबर रिव्हर्स केस कुठं असते, रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ द रिड्युसिंग एजंटला असते. आता बघा, आता रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट, तर ऑक्सिडायझिंग एजंट कुठं आहेत, तर ती जी हाफ रिॲक्शन आहे त्याच्या लेफ्ट हँड साईडला जो पोर्शन आहे त्या लेफ्ट हँड साईडच्या पोर्शनमध्ये जे असतात हे ऑक्सिडायझिंग एजंट्स असतात, आणि राईट हँड पोर्शनमध्ये जे लिहिलेले असतात हे रिड्युसिंग एजंट्स असतात. आता आपल्याला माहिती आहे की जेवढी E0 व्हॅल्यू जास्त असेल
तेवढी रिॲक्शन काय होणार आहे, प्रोसीड्स इन फॉरवर्ड डिरेक्शन, म्हणजे तेवढं त्याचं रिडक्शन जास्त होणार. याचाच अर्थ काय, तर जेवढी E0 व्हॅल्यू जास्त असेल तेवढा ऑक्सिडायझिंग स्ट्रेंथ जास्त असेल. आता आपण बघू, पहिला पॉईंट आहे E0 व्हॅल्यूज मेजर्स द स्ट्रेंथ ऑफ सबस्टन्स ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट. E0 व्हॅल्यू जे आहेत दॅट मेजर्स द स्ट्रेंथ ऑफ द सबस्टन्स ॲज ऑक्सिडायझिंग एजंट्स. हायर द E0 व्हॅल्यूज ग्रेटर इज द ऑक्सिडायझिंग स्ट्रेंथ. जेवढी व्हॅल्यू जास्त तेवढी ऑक्सिडायझिंग स्ट्रेंथ काय असेल, जास्त असेल. थर्ड इज स्पेसिस ऑन द लेफ्ट साईड ऑफ हाफ रिॲक्शन आर ऑक्सिडायझिंग एजंट्स. ज्या डाव्या साईडला आहेत ह्या ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत, इलेक्ट्रॉन एक्सेप्टर्स आहेत. स्पेसिस ॲट द टॉप लेफ्ट साईड ऑफ हाफ रिॲक्शन आर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स. ज्या वरती आहेत आणि लेफ्ट साईडला आहेत आणि सगळ्यात टॉपमोस्ट आहेत सिरीजमध्ये, ह्या काय असतात, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल F2 हा काय आहे, तर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. स्ट्रेंथ ऑफ द ऑक्सिडायझिंग एजंट डिक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. वरून खाली आपण आलो तर E0 व्हॅल्यू कमी कमी होत जाते. याचाच अर्थ काय, तर स्ट्रेंथ ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट डिक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. तसं रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ द रिड्युसिंग एजंट्स आपण बघितले तर यामध्ये E0 व्हॅल्यू मेजर्स स्ट्रेंथ ऑफ रिड्युसिंग एजंट. स्पेसिस विथ लार्ज निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ E0 आर गुड रिड्युसिंग एजंट्स. म्हणजे ज्या स्पेसिसची निगेटिव्ह व्हॅल्यू जास्त आहे E0 व्हॅल्यू, ह्या काय असतात, गुड रिड्युसिंग एजंट्स असतात. म्हणजे लिथियम, पोटॅशियम, सोडियम वगैरे. द स्पेसिस ॲट राईट साईड ऑफ हाफ रिॲक्शन आर रिड्युसिंग एजंट्स. ज्या स्पेसिस राईट हँड साईडला आहेत हाफ रिॲक्शनच्या, ह्या सगळ्या रिड्युसिंग एजंट्स आहेत. जेवढी त्याची व्हॅल्यू जास्त निगेटिव्ह असेल तेवढा तो गुड रिड्युसिंग एजंट असतो. आता ह्या कुठं असतात सेरीजमध्ये, तर स्पेसिस ॲट द बॉटम राईट साईड ऑफ हाफ रिॲक्शन आर गुड रिड्युसिंग एजंट्स. ज्या बॉटमला आहेत सेरीजच्या आणि हाफ रिॲक्शनमध्ये राईट हँड साईडला आहेत, त्यांना काय म्हटलं जातं, सगळ्यात टॉप बॉटमला आहेत त्यांना काय म्हटलं जातं, गुड रिड्युसिंग एजंट्स. एक्झाम्पल आहे, सगळ्यात बेस्ट रिड्युसिंग एजंट कोण आहे, तर लिथियम आहे आणि त्यानंतर पोटॅशियम आहे. स्ट्रेंथ ऑफ द रिड्युसिंग एजंट इन्क्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. जसं ऑक्सिडायझिंग एजंटची स्ट्रेंथ कमी होते टॉप टू बॉटम, तसं रिड्युसिंग एजंटची स्ट्रेंथ काय होते, इन्क्रीज होते. आता लास्ट पॉईंट आहे स्पॉन्टॅनिटी ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. आता एखादी रिॲक्शन, रेडॉक्स रिॲक्शन ही स्पॉन्टॅनियस आहे किंवा नाही हे आपण सांगू शकतो. इन गॅल्व्हॅनिक सेल रेडॉक्स रिॲक्शन इज स्पॉन्टॅनियस व्हेन स्पेसिस विथ हायर E0 व्हॅल्यू इज रिड्युस्ड and lower E0 value is oxidized. Standard cell potential of spontaneous redox reaction must be positive. So this electrochemical series is useful to predict the spontaneity of reaction. जे इलेक्ट्रोकेमिकल सेरीजचा उपयोग करून आपण एखादी रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे किंवा नाही हे प्रेडिक्ट करू शकतो. कसं करू शकतो, तर E0 व्हॅल्यूज ज्या दिलेल्या आहेत या E0 व्हॅल्यूजवरून आपण त्याचं सेल पोटेन्शियल काढलं तर सेल पोटेन्शियल, स्टँडर्ड सेल पोटेन्शियल ज्याचं पॉझिटिव्ह येईल ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस असते. आणि स्टँडर्ड सेल पोटेन्शियल जर निगेटिव्ह आलं तर ती सेल रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस असते. इन गॅल्व्हॅनिक सेल रेडॉक्स रिॲक्शन इज स्पॉन्टेनियस व्हेन स्पेसिस विथ हायर E0 व्हॅल्यू इज रिड्युस्ड बाय अँड लोअर E0 व्हॅल्यू इज ऑक्सिडाइज्ड. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी रेडॉक्स रिॲक्शन लिहितात त्यावेळी साधं इथं आता थोडंसं सिम्पल करून सांगते तुम्हाला की जेव्हा हे रेडॉक्स रिॲक्शन लिहितात त्यावेळी त्या रिॲक्शनमध्ये जी स्पेसिस ऑक्सिडाइज्ड होते, जिचं ऑक्सिडेशन होतं ती स्पेसिस कुठं पाहिजे, खाली पाहिजे तिची जागा, आणि ज्याचं रिडक्शन होतं ही स्पेसिस वरती पाहिजे. म्हणजे स्पेसिस विच आर ऑक्सिडाइज्ड मस्ट बी लोअर E0 व्हॅल्यू
अँड द स्पेसिस विच इज रिड्युस्ड मस्ट हॅव हायर E0 व्हॅल्यू. म्हणजे ज्या स्पेसिस, आता फॉर एक्झाम्पल सांगते, इथं आपण एक्झाम्पल बघू की समजा ही रिॲक्शन आहे, तर यामध्ये समजा कोबाल्ट आणि निकेल आहे, हे दोन आहेत. तर इथं कोबाल्ट आणि निकेलमध्ये निकेल समजा एखादा सेल आहे की ज्यामध्ये निकेल आणि कोबाल्ट हे दोन इलेक्ट्रोड्स आहेत. तर ह्यातला निकेल जो आहे त्याचं पोटेन्शियल -0.257 व्होल्ट आहे आणि कोबाल्टचं किती आहे -0.280 आहे. तर ह्या इथं आपण लक्षात काय ठेवायचं, तर निकेलचं काय झालं पाहिजे रिडक्शन आणि कोबाल्टचं काय झालं पाहिजे ऑक्सिडेशन. म्हणजेच निकेल हा कॅथोड असला पाहिजे आणि कोबाल्ट हा त्यामध्ये ॲनोड असला पाहिजे, तरच ती रिॲक्शन स्पॉन्टॅनियस होईल. समजा मी म्हटलं की CO आणि Fe आहे, तर यामध्ये Feचं रिडक्शन झालं आणि कोबाल्टचं जर ऑक्सिडेशन होत असेल तर ती रिॲक्शन कशी असेल, नॉन स्पॉन्टॅनियस असेल. म्हणजे कुठलीही रिॲक्शन स्पॉन्टॅनियस होण्यासाठी ज्याचं रिडक्शन होतं आहे हा त्या सिरीजमध्ये वरती पाहिजे आणि ज्याचं ऑक्सिडेशन होतं आहे हा त्याची पोझिशन ह्या सिरीजमध्ये ज्याचं रिडक्शन होतं आहे त्याच्यापेक्षा खाली पाहिजे, बिलो पाहिजे. आता इथं आपण एक्झाम्पल घेतलं आहे. समजा Mg आहे, याचा हा ॲनोड आहे. Mg सॉलिड गिव्ज Mg2 + ॲक्वेस + 2 इलेक्ट्रॉन्स. ही रिॲक्शन आहे आपली. आता Mg सॉलिड गिव्ज Mg2 + ॲक्वेस + 2 इलेक्ट्रॉन्स आणि दुसरी रिॲक्शन आहे ट्वाईस Ag + ॲक्वेस + 2 इलेक्ट्रॉन्स गिव्ज ट्वाईस Ag सॉलिड. आता हे जे रिॲक्शन आहे यामध्ये Mgचं काय होतं आहे, ऑक्सिडेशन होतं आहे आणि सिल्वरचं काय होतं आहे, रिडक्शन होतं आहे. म्हणजेच इथं फ्रॉम EMF सिरीज आपण जर EMF सिरीजमधून त्याच्या व्हॅल्यूज घेतल्या तर मॅग्नेशियमची व्हॅल्यू आहे -2.37 व्होल्ट आणि सिल्वर जो आहे त्याची व्हॅल्यू आहे 0.8 व्होल्ट. आता इथं काय झालं तर सिल्वरची व्हॅल्यू जास्त आहे, 0.8 व्होल्ट आहे आणि मॅग्नेशियमची किती आहे तर -2.37 आहे, म्हणजे कमी आहे. याचाच अर्थ इथं सिल्वर काय पाहिजे, कॅथोड पाहिजे आणि मॅग्नेशियम ॲनोड पाहिजे. तसा आहे, म्हणजे ही रिॲक्शन स्पॉन्टॅनियस आहे. याशिवाय आपण याचं जर इलेक्ट्रोड पोटेन्शियल काढलं तर Mg ॲनोड आहे, सिल्वर कॅथोड आहे. आपण E0 सेल बरोबर E0 कॅथोड -E0 ॲनोड हा फॉर्म्युला वापरला आणि या फॉर्म्युल्यानुसार आपण जर घेतलं तर E0 Mg -E0 Ag बरोबर किती आलं, तर Mgचं किती आहे 0.8 व्होल्ट आहे आणि मॅग्नेशियमचं किती आहे -2.37 व्होल्ट. आता ह्या व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट केला आणि सोडून घेतला आपण तर याचं पोटेन्शियल येतं 3.17 व्होल्ट. म्हणजेच हे कसं आलं, पॉझिटिव्ह आलं. म्हणजेच ही रिॲक्शन कशी आहे, स्पॉन्टॅनियस आहे. म्हणजेच या रिॲक्शनमध्ये सिल्वर हा मॅग्नेशियमचं ऑक्सिडेशन करू शकतो. काय लिहिलं, E0 सेल इज पॉझिटिव्ह सो दॅट रिॲक्शन इज स्पॉन्टॅनियस. दॅट मीन्स Ag + आयन कॅन ऑक्सिडाइज Mg. आता याचे आपल्याला काही रूल्स बघायचे. यामध्ये 2 रूल्स आहेत जे तुम्हाला प्रॉब्लेम सोडवताना किंवा याच्यावरचे क्वेश्चन सोडवताना उपयोगी पडतात. पहिला रूल आहे, ऑक्सिडायझिंग एजंट्स कॅन ऑक्सिडाइज एनी रिड्युसिंग एजंट that appear below it. It cannot oxidize reducing agent above it in EMF series. म्हणजे कुठल्याही सेरीजमध्ये जो ऑक्सिडायझिंग एजंट आहे तो रिड्युसिंग त्याच्या खाली जो आहे त्याचं काय करतो, ऑक्सिडेशन करतो. त्या सेरीजमध्ये त्याची पोझिशन कुठं पाहिजे, बिलो पाहिजे. ऑक्सिडायझिंग एजंटच्या वरती जर EMF सेरीजमध्ये त्याची पोझिशन असेल तर तो त्याला ऑक्सिडाइज करू शकत नाही. दुसरं त्याच पद्धतीनं रिड्युसिंग एजंट कॅन रिड्यूस ऑक्सिडायझिंग एजंट लोकेटेड अबव इट. ऑक्सिडायझिंग एजंट कुठं असतो, डाव्या साईडला असतो आणि रिड्युसिंग एजंट कुठं असतो, उजव्या साईडला असतो. तर रिड्युसिंग एजंट कॅन रिड्यूस द ऑक्सिडायझिंग एजंट लोकेटेड अबव इट. म्हणजे त्याची पोझिशन कुठं पाहिजे, रिड्युसिंग एजंटच्या वर पाहिजे, तर तो काय करेल, त्याचं रिडक्शन करेल. तर हे 2 पॉईंट्स आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना खूप उपयोगी पडतात. इथं आपण थांबूया.
इथं आपला हा टॉपिक संपलेला आहे आणि पुढच्या लेक्चरला आपण याच्यावरचे न्यूमेरिकल्स घेणार आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहे. थँक्यू.